नवसिये नवसिये माझे 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 नवसिये पंढरीचे दैवत विठ्ठले पंढरीचे दैवत विठ्ठले नवसिये माझे नवसिये 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 बाप रखुमा देवी वरु विठ्ठले बाप रखुमा देवी वरु विठ्ठले बाप रखुमा देवी वरु विठ्ठले रखुमाई 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 कुमार रखुमाई रखुमाई जय जय कुमार रखुमाई रखुमाई जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि रूप पाता लोचनी सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी रूप पाता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम विठ्ठल 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 विठ्ठल
कुंडलिकावर धारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी म्हणू हरीचे दास लिहुती भूषणे कापे तयाभिने कळीकाळ आस भय लज्जा आडणे चिंता किंवा आशा भय लज्जा आडणे चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची म्हणू हरीचे दास लिहुती भूषणे कापे तयाभिने कळीकाळ तुका म्हणे करू ऐसियाचा संग जेने नो हे भंग चिंतनाचा मनवारीचे दास लिहुती भूषणे कापे तयाभिने कळीकाळ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन भूसरे चरण संताटिया भूसरे चरण संताटिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी म्हणू हरीचे दास लिहुती भूषणे कापे तयाभिने कळीकाळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू या भक्ती साधनाच्या बळावर आम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली आणि त्या साधनाचा परिणाम काय झाला याची मीमांसा तुकोबारा या अभंगातून करतात विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वरून आले अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज जोगेश्वरी मातेच्या या पावन दरबारामध्ये संपन्न होत असलेला आपला हा अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून आणि आमची यजमान श्री सदाशिवराव श्रीरंगराव जाधव यांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित बंद करायचं का हे बंद करा ते घाम येतोच मला एवढी पब्लिक पाहिलं घाम येतोच तर कधी येतो चला त्याचं काय असतं हो उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी संगीत विशारद आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपणा अंकुशजी महाराज कौशल्य
गुरुजी उपस्थित आहेत, एकदा टाळी वाजवा गुरुजी. आदरणीय वैष्णव टाळकरी संगीत विशारद आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण संतोषजी महाराज. अलंकार असे का बरं, संगीत अलंकार संतोषजी महाराज साळुंके गुरुजी उपस्थित आहेत. गुरुजी करता एकदा टाळी वाजवा आपण. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज साळुंके गुरुजी उपस्थित आहेत. कृष्ण गुरुजीसाठी एकदा टाळी वाजवा. आदरणीय मृदंगाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण आमचे अभिजितजी महाराज सुतार गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत. गुरुजी करता एकदा टाळी वाजवा. उपस्थित परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, उपस्थित कीर्तनकार, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, उपस्थित वैष्णव टाळकरी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील, सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि अधिक परिहार न देता गुरुवर्य बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन मांडतो. विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य गुरुजी आवर्जून बोलतो बघा सुरुवातीला. ही मंदिराची सजावट, हा मंडप, हे वातावरण पाहून असं वाटायले हे कीर्तन आपलं पोसेवाडीत नाहीच, मग श्री क्षेत्र पंढरपुरातच चालू आहे. कौतुक करावं तितकं थोडे महाराज. वा. आणि हो घेतोय काय आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. सिस्टीमला एकदा सिस्टीमसाठी टाळी वाजवा आपण. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर नव्हे, मी तर म्हणतो पूर्ण देशातच म्हणावं लागेल, आपल्या चॅनलचा खूप मोठा प्रसार आहे. माऊली चॅनल वारकरी आणि आमचे मुकेश सर सुद्धा उपस्थित आहेत. सरांना धन्यवाद देतो. चला, उपस्थित मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता लगेच अभंगात प्रवेश करतो. विठ्ठल विठ्ठल. करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. मनोहारीचे दास लिहोते भूषणे, कापे तयाभिने कळीकाळ. या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात करूयाची कथा नामाचा गजर. तसा जर विचार केला गुरुजी तर तुकोबारा म्हणतात करू याची कथा. याची कथा म्हणतात, नावच नाही घेतलं कोणाची करू, नुसतं म्हणतात करू याची कथा. पहिल्या चरणाचा जर विचार केला तर नावच नाही घेतलं कोणाची कथा करू. काय झालं शब्द बरोबर. मी बी आलो. करू याची कथा, याची कथा करू म्हणतात. याची करू म्हणजे नेमकं कोणाची करू. तुकोबारा म्हणले एक काम करू, ज्याची बरी असेल त्याची करू, ज्याची बरी असेल त्याची कथा करू. तुकोबारा कथा बरी तरी कोणाची. तुकोबारा म्हणले मी सांगतो ना, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा याची बरी विठोबाची, ज्याची बरी असेल त्याची कथा करू. तुकोबारा बरी कोणाची. तुकोबारा म्हणले कथा याची बरी विठोबाची, विठोबाची कथा बरी म्हणून आम्ही विठोबाची कथा करू, म्हणून करू याची कथा करू. बरं ठीक आहे. तुकोबारा कथा कोणाची करू कळालं आम्हाला कळालं. पण तुकोबारा कथा म्हणजे काय, कथा करू म्हणजे नेमकं काय करू. ऐका कथा कशाला म्हणतात गुरुजी, जिथं तीन गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात.
कथा कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम देव भक्त आणि नाम देव भक्त आणि नाम देव भक्त आणि नाम तिथीचे उत्तम तिथीचे उत्तम तिथीची उत्तम तिथीची उत्तम शरण रज वंदिता शरण रज वंदिता शरण रज वंदिता शरण रज वंदिता जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. महाराज म्हणले जिथं तीन गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. कोणत्या? कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. महाराज म्हणले कथेत देव असाव कथेत भक्त असाव आणि भक्ताच्या मुखात नाम असाव. या तीन गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणून करू याची कथा म्हणून कथा करू. बरं कथा कोणाची करू कळालं कळालं. कथा कशाला म्हणतात कळालं कळालं. बरं तुकोबा आहे कथेचा फायदा नाही सांगितला तुम्ही. तुकोबारा म्हणले कथेचा फायदा नसतो. मग कथेचे फायदे असतात. फायदा एक वचन. फायदे काय फायदा आहे? एक वचन आहे बघा नाथ महाराजांचं. तापल्या तापे शिनलिया मार्गी पुढे टाकी वेगी कृष्ण कथा. कृष्ण कथा गंगा सावळे उदक मना बुडी घेता ओला वसी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कथा सुनात राम सकल गुण दाम की ये रामायण पुण्य कथा श्रीर. ये रामायण पुण्य कथा श्रीराम श्रीराम श्रीराम. हे वचन नव्हतं रामप्रभू आलेलेच ना त्याच्यामुळे वचन घेतलं. तापल्या तापे शिनलिया मार्गी पुढे टाके वेगे कृष्ण कथा. कथा का करायची? तापलिया तापे आणि शिनलिया मार्गी म्हणजे संसारात तापलेला जीव आणि शिनलिया मार्गी म्हणजे परमार्थात शिनलेला साधक. या दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. तापलिया तापे शिनलिया मार्गी पुढे टाके वेगी कृष्ण कथा. भगवंताची कथा दोघाला समाधान प्राप्त करून देते. संसारात तापलेल्या जीवाला सुद्धा आणि परमार्थात शिनलेल्या साधकाला सुद्धा. गुरुजी संसारात जीव तापतो आणि परमार्थात साधक शिनतो. संसारात जीव कधी तापतो? संसाराच्या तापे तापलो मी देवा. गुरुजी संसारात जीव तापतो. आता संसारात ते जीव आता मिनिटाला तापतो. पण बायकोन हाणलं थोडं जास्त तापतात. चला संसारात जीव तापतो आणि परमार्थात सुद्धा साधक शिनतो. परमार्थात कधी शिनतो? साधक शिनले साधन साधिता अभागी. परमार्थात सुद्धा साधक शिनतो. कधी? ज्ञानोबा राय बुद्धिरूपी मैत्रीला बोलतात. ज्ञानोबा राय अगं सखे ऐक काय
अगं ज्या परमात्म्याकरता मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले. ज्ञानोबा म्हणतात ज्या परमात्म्याकरता मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले. आणि मग काय झालं? अगं परमार्थात आले तो परमात्मा मला बोलायलाच तयार नाही, शीन होणार नाही. म्हणजे ज्याच्यासाठी संसाराचा त्याग करायचा आणि परमार्थात यायचं, आणि परमार्थात आलं भगवंतानं बोलायचंच नाही म्हणलं शीन होणारच ना. जयाची आवडी संसार त्यजीला तेने का अबोला दरे लागे माये. तेने का अबोला दरे लागे माये. जयाची आवडी संसार त्यजीला. हो अगं सखे ज्या परमात्म्या करता संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले, आणि परमार्थात आलो तो परमात्मा बोलायलाच तयार नाही, शीन होणार ना. हे पा त्या संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून करू याची कथा. तापलिया तापे शिनलिया मार्गी पुढे टाकी वेगी कृष्ण कथा. कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून तो तुकोबरा एका ठिकाणी म्हणले तेने सदा चित्ता समाधान समाधान हा सदा नाम घोष करो हारी कथा. करो हारी कथा सदा नाम घोष करो हारी कथा. करो हारी कथा सदा नाम घोष करो हारी कथा. सदा नाम घोष करो हारी कथा. तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. वा टाळी वाजवा दामकृष्ण महाराज. असं सदा नाम घोष सदा हरी कथा परिणाम सदा चित्ता समाधान. आमच्या चित्ताला सतत समाधान आहे का? आम्ही सदा नाम घोष करतो आणि सदा हरीची कथा करतो, म्हणून आमच्या चित्ताला सदा समाधान. कदा कदा नाम घोष असेल तर कदा कदा चित्ताला समाधान सदा नाही भेटणार. म्हणून त्याच्यासाठी सदा हसावं लागतं. म्हणून कथा करू कथा करू. चला त्याचं दुसरं चरण तास गोडे कृष्ण कथा गंगा सावळे. उदक भगवंताच्या कथेला उदक म्हटलं. उदक उदक म्हणजे पेट्रोल पाणी. पण ते गाडीत टाकलं आणि त्याच्यामुळे आठवलं ते पाणी म्हणतात. करुळाचं नाही नुसतं पाणी. पण तुम्हाला करुळाचं पाणी काय नाही तिथे नाही. भगवंताच्या कथेला पाणी म्हणतात. पाणी का म्हणतात? गुरुजीचं कारण आहे. कथेला पाणी का म्हणतात ते पा पाण्याकडे जाणारा मनुष्य 3 कारणामुळे पाण्याकडे जातो. कथेला पाणी का म्हणतात पा 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. कोणते 3 कारण? पहिलं कारण कपडे धुण्यासाठी मनुष्य पाण्याकडे जातो 1. पावण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 2. आणि पिण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 3. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. हे पा कपडे धुण्यासाठी जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी स्वच्छ असावं. पावण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी खोल असावं. आणि पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी थंड असावं. भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात ते मी सांगालो. हे पा कपडे धुण्यासाठी जो पाण्याकडे चालला का याला अध्यात्माच्या बैठकी उचलतो गुरुजी. कपडे धुण्यासाठी जो पाण्याकडे चाललाय तो कर्मठ आहे. पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो ज्ञानी आहे. आणि पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो भक्त आहे. भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात पा कपडे धुण्यासाठी चाललाय का तो कर्म मार्ग आहे. तो कर्मठ आहे. त्याला कपडे धुवायचे. कपडे म्हणजे हे घरचे नाही रगीन गोधडीन हे कपडे नाही धुवायचे. मग अंतकरण रूपी चादरी धुवायच्यात. अंतकरण रूपी चादरी धुवायच्यात. त्या का धुवायच्यात? अनेक जन्मात पांघरल्यात म्हणून धुवायच्यात. आता आपल्या काही एक जन्म थोडा झाला. एक योनी कोटी कोटी अनेक जन्म घेत आलोत आपण. आता माझे 9 का 10 झालेत असं म्हणतात. मला काय माहित नाही पण म्हणतात. अनेक जन्म आपण घेत आलो बरोबर. आता मग हे चादर मळालं का नाही? अंतकरण रूपी चादर मळालंच ना. आणि येरी तरी आपली चादर कशी आहेत? कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली.
आम्हासी का दिली वांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली, आम्हासी का दिली वांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्व गुणाने विनली रे, षडगुण गोंड रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली. अरे किती, अरे शेडगुण गोंड्यानं तुझी घोंगडी रंगवलेली विणलेली. आमची 9 ठिकाणी फाटकी घोंगडी आम्हाला दिली. नवा ठाई फाटून गेले दीपाम आम्हासी दिदली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. वा, तुझी षडगुण गोंडे रत्न जडीत अशी तुझी घोंगडी. आमची 9 ठाई फाटली रे, 9 ठिकाणी फाटकी घोंगडी आम्हाला दिली. मग आता आहे बघा, येरी तिरी आपली घोंगडी कशी आहे, जुनीचे फाटकीचे बरोबर. आणि मग आता मला सांगायचं, मग मळाली का नाही, मळाली ना, मग हिला धुईचंय, हिला धुईचंय. भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात, गुरुजी 7 दिवसात अंतकण रूपी चादर इकडे धुयला आणली कथेकडे की धुनच निघणार, म्हणून भगवंताच्या कथेला पाणी म्हणतात. हा, म्हणून भगवंताच्या कथेला पाणी म्हणतात. आणि धुवून निघतातच चादर इकडे आणल्या, निघतात काय ना. माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी, हिला धुना ना कोणी, ही धुतली हरिश्चंद्राने तारामतीने रुईदासाने, हिला मळवून नका कोणी, हिला हिला मळवून नका कोणी. माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी, माझी गोदडी झाली जुनी जुनी, माझी गोदडी झाली जुनी. चला, मला मुद्दा मांडायचा, या अंतकोण रूपी चादरेत, ज्याला अंतकोण रूपी चादर धुवायची त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ आहे, म्हणून भगवंताच्या कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. चला, पहिला कशा करता येऊ लागला पाण्याकड, कपडे धुण्याकरता. दुसरा कशा करता येऊ लागला, पोहण्याकरता. आणि पोहण्याकरता येऊ लागला तो कोण आहे, माझा चुलता, हे ज्ञानी आहे, ज्ञानी. पोहण्याकरता येऊ लागला तो ज्ञानी. त्याला वाटत असतं पाणी खोल असं, पण गुरुजी आमच्या कथेचं पाणी खोल आहे. म्हणजे 7 दिवसात ग्रंथच सांगणं होत नाही, एवढं ज्ञान ग्रंथात आहे. किती पोहू द्या तळच सापडत नाही, म्हणून भगवंताच्या कथेला पाणी म्हणतात. दुसरं कारण. आणि तिसरा कशा करता येऊ लागला पाण्याकडे, पिण्याकरता. आणि पिण्याकरता येऊ लागला तो कोण आहे, वा भक्त आहे. बाबा म्हणत असतात, आमचे रोजाबा म्हणत असतात, कपडे धुत बसण्यापेक्षा आणि पोहत बसण्यापेक्षा 7 दिवसच्या कथेचं पाणी पिऊनच घ्यावं माणसाने. 7 दिवशी कथा रूपी गंगा आपल्या गावात वाहताना, हो कथामृत घ्यायचं, श्रवण करायची. म्हणून कथा करू, म्हणून करू याची कथा, कथा करू. चला, अजून एक साधन करू, नामाचा गजर. भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू, नामाचा गजर करू. आता याच्यावर जास्त नाही बोलत,
काल विषय झाला असं आपला नामाचा गजर करू. बरं चला तुकोबरा, बरं चला धावतं घेतो. जसा कथेचा फायदा सांगितला तसा नामाचा फायदा नाही का? तर पुष्कळ प्रमाणात हो नामाचा फायदा आहे, पण काय करावं गुरुजी? फायदाच महत्वाचा पाहतात लोक. एक आहे बघा, मी तर अनेक वेळा सांगत असतो, लोकांचा एक स्वभाव झालेला आहे बघा. लोकांना असं वाटतंय आपल्याला जे प्रयोजन प्राप्त करायचंय, आपल्याला जे मिळवायचंय ते सोपं असावं, पुन्हा गोड असावं, पुन्हा नित्य टिकणारा असावं आणि त्यातले त्यात फुकट असावं. नाही बरोबर आहे ना, संसारी जीवाचा स्वभाव आहे. पण एक बोलू का, आमच्या भगवंताचं नाम जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सहज सोपे नित्य फुकट आहे. अशी एकही वस्तू नाही. बघा तुम्ही मार्च महिन्यात लिंबोळ्या लागतात. मार्च महिन्यात दिसायला भारी आहेत, सोप्या पण आहेत. बरं चला फुकट आहेत, गोड आहेत का? नाही ना. मोळाचं मध गोड आहे, फुकट आहे, सोपा नाही. खडी साखरेचा खडा सोपा पण आहे आणि गोड पण आहे, फुकट नाही. कोटे काही एक आहे एक नाही. पण आमच्या देवाचं नाव म्हणले सोपं पण आहे, गोड पण आहे, नित्य टिकणारं पण आहे, फुकट पण आहे. सोपं नामसंकीर्तन साधन पण सोपे, किंवा तुका म्हणे सोपे आई सर्वाहुनी. चला सोपं कळालं, धावतं पाहू. सोपं कळालं, गोड सुद्धा आहे. नाम गोड पुरे गोड सकळे, किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे चला गोड कळालं, सोपं कळालं, गोड कळालं. महाराज नित्य टिकणार आहे का? हे पहा भगवंताचं नाम नित्य टिकणार आहे. सगळं संपून जाईल, गायच्या पण चुन्याचे डबे तसे आपले. भगवंताचं नाम तसंच राहणार आहे, सगळं संपून जाणार. ते ज्ञानोबरांचा बघा, ज्ञानोबरा म्हणतात 4 खाणी सांगितल्या ना, अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम ना आटे ते बरे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. रखुमा देवराचे नाम ना आटे मोठे, युगे गेली परिबा विटे. आडनाव आलं काय आपलं ते नाही. रखुमा देवराचे नाम ना आटे, युगे गेली परिबा विटे. सगळं संपून जाईल, देवाचं नाव नाही संपणार. अवघाचे आकार ग्रासियेला काळे, 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 अवघाचे आकार ग्रासियेला काळे. एकचे निराळे हरीचे नाम, एकचे निराळे हरीचे नाम, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, अवघाचे आकार ग्रासियेला काळे. एकचे निराळे हरि नाम, एकचे निराळे हरि नाम, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, अवघाचे आकार ग्रासियेला काळे. एकचे निराळे हरीचे नाम, एकचे निराळे हरीचे नाम, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, अवघाचे आकार ग्रासियेला काळे. एकचे निराळे हरि नाम, एकचे निराळे हरि नाम, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, अवघाचे आकार ग्रासियेला अवघाचे आकार ग्रासियेला काळे, एकचे निराळे हरीचे नाम. संपूर्ण जगा भाजपची सत्ता आहे, काळाची सत्ता आहे. नामाव नाही, काळाची गडबडीत आलं. संपूर्ण जगा काळाची सत्ता आहे, नामाव नाही. अवघाचे आकार ग्रासियेला काळे, एकचे निराळे हरीचे नाम. म्हणजे आमच्या भगवंताचं नाम गुरुजी नित्य टिकणार आहे. चला सोपं कळालं, गोड कळालं, नित्य टिकणारं कळालं. तुकोबरा आहे महत्वाचं राहिले काय? फुकट आहे का सांगा गुरुजी? तुकोबरा म्हणजे आमच्या भगवंताचं नाम फुकट सुद्धा आहे. ते म्हणतात ना, पैसा न लागे
रुपया न लागे कवडी दमडी नाम फुकाचे 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 फुकटी. नाटाच्या प्रमाणे ना तुका म्हणे न वेचता मोल तो हा यासी माग विठ्ठल वेचिता फुकाचे बोल केवडे खोल अभागे या. म्हणजे आमच्या देवाचं नाव फुकटे. चला म्हणून तुकोबरा म्हणतात सोपे गोड नित्य टिकणारे आणि फुकटे. म्हणून आम्ही काय करू काय नाही नामाचा गजर करू. म्हणून करू याची कथा नामाचा गजर. बरं चला तुकोबरा कथा करू आणि नामाचा गजर करू. त्याचा परिणाम तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. आमा संसार काय करी आम्हा संसार काय करे आम्हा संसार काय करे आम्हा संसार. करूयाची कथा नामाचा गजर नामाचा गजर. गुरुजी करूयाची कथा नामाचा गजर नामाचा गजर. करूयाची कथा नामाचा गजर नामाचा गजर. करूयाची कथा नामाचा गजर नामाचा गजर. आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी काय करी. म्हणू हरचे दास लेऊती भूषण लेऊती भूषण म्हणू हरचे दास लेऊती भूषण लेऊती भूषण. आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी काय करी. म्हणू हरचे दास लेऊती भूषण लेऊती भूषण म्हणू हरचे दास लेऊती भूषण लेऊती भूषण. करूयाची कथा नामाचा गजर. परिणाम आम्हा संसार काय करी. तुकोबारा म्हणले आम्हाला संसार काहीच करत नाही. का आम्ही भगवंताची कथा करलोत आणि त्याच्या नामाचा गजर करलो म्हणून संसार काही करत नाही. असं कसं काय संसार काय करत नाही. संसार म्हणजे मी अनेक वेळा सांगत असतो हे पायपा तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो संत महात्मे त्याला संसार म्हणत नाहीत. आपण कशाला संसार म्हणतो. बायका पोरं लेकरं बाळ गुरं ढोरं आपण याला संसार म्हणतो. संत महात्मे याला संसार म्हणत नाहीत. मग पुनरपी जननम पुनरपी मरण किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्मणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसार आहे. आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे. पुन्हा पुन्हा जन्मणं पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसार आहे. आणि तुकोबारा काय म्हणले आम्हा संसार काय करी. आम्हाला संसार काहीच करत नाही म्हणले गुरुजी. कोणता संसार जन्म मरण रूपी संसार काय करत नाही. म्हणजे आम्हाला जन्म राहिला नाही आणि मरण नाही. बेज बाजूनी केली लाही आम्हा जन्म नाही आम्हा मरण नाही. आम्हाला जन्म नाही म्हणले आणि मरण नाही. नाही आम्हा जावे मरावे लागत 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 नाही
जावे मरावे लागत नाही आमाजावे मरावे लागत नाही आमाजावे मरावे लागत आओ आखंडित जैसे तैसे राहो आखंडित जैसे तैसे जैसे तैसे नाही आमा जावे मरावे लागत नाही आमा जावे मरावे लागत राहो आखंडित जैसे तैसे राहो आखंडित जैसे तैसे जैसे तैसे नाही आमा जावे मरावे लागत नाही आमाजावे मरावे लागत नाही आमा जावे मरावे लागत मरावे लागत नाही आमाजावे मरावे लागत मरावे लागत नाही आमा जावे मरावे लागत नाही आमा जावे मरावे लागत मरावे लागत नाही आमाजावे मरावे लागत नाही आमाजावे मरावे लागत मरावे लागत मरावे लागत मरावे लागत मरावे लागत आम्हाला यावं लागत नाही आणि जावं लागत नाही त्यांची सरली एरजार झाला सुफल व्यापार आम्हाला जन्म नाही मरण नाही तुकोबरा म्हणले जन्म म्हणे येणे नाही जाणे आता राहिलो अनंताचे पायी राहिलो अनंताचे पायी तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताचे पायी राहिलो अनंताचे तुका म्हणे येणे जाणे नाही आता येणे नाही आणि जाणे नाही का नाही अनंताचे पायी राहिलो म्हणून येणे नाही जाणे नाही म्हणून त्यांची सरली येरजार आम्हाला जन्मत नाही म्हणले आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणून आम्हा संसार काय करी तुम्हाला कस काय जन्म नाही तो बरं आहे हे पा मी अनेक वेळा सांगतो माणसाला जन्म 3 कारणामुळे घ्यावा लागतो 3 कारणामुळे कोणते 3 कारण आहेत पहिलं कारण सासरवाडीचा मार खाण्यामुळे हे पहिलं कारण पाप पुण्य करूनी ते जावायला हाणताना पाहिलं मी एक दिवशी आमच्या गावात शेजारी म्हणून आठवलं पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी 1 दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2 आणि तिसरं कारण केले कर्म झाले या 3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो पहिलं कारण पाप पुण्य दुसरं कारण वासना आणि तिसरं कारण गायच्या बचून डबी या 3 आपले वास कर्म तिसरं कारण कर्म या 3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो पहिलं कारण पाप पुण्य ह्या माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो पण तू का बरं म्हणजे आम्हाला नाही घ्यावा लागत कस काय तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दो पाप पुण्यांगा तो कोबारा म्हणले गुरुजी पाप नाही आणि पुण्य नाही कस काय आता संतांच्या ठिकाणी कसे चाललं पाप आणि पुण्य उलट तू का म्हणे पापे जाती संतांची या उलट संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील गुरुजी स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले कुशावर्ताचं स्नान केलं स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय भूदेव मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणले हातावर पाणी घ्या म्हणले म्हणा पापम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभवा असं म्हणा आणि सोडा पाणी खाली जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही ते म्हणले का म्हणणार नाहीत जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही तर म्हणूच कशाला म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे संतांच्या ठिकाणी कशाचं आलं पाप आणि पाप नाही ना आणि तसं पुण्य सुद्धा नाही तुम्ही म्हणता ना असं कुठं असतंय पुण्य नाही सगळं पुण्यामुळे चालेल पुण्य नाही म्हणून कसं जमन बरोबर आहे का नाही हो पुण्य नाही म्हणून कसं जमन का पुण्याशी देणं घेणं आपल्याला संतांना नाही असं कसं काय मला सांगा हरिपाठातलं ध्रुवपद काय हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. त्याचा सरळ सरळ अर्थ कसा आहे, तुम्ही मुखानं हरी हरी म्हणा, एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. गणना म्हणजे मोजमाप, सरळ अर्थ आहे ना. पण तुकोबारा म्हणले आमच्या दृष्टीनं त्याचा तसा अर्थच नाही. मग कसं आहे, तुकोबारा म्हणले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आम्ही एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी नाही, कोण करी. पोचलं ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आम्ही एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी नाही, कोण करी. ते पुण्य बिण्य नको आम्हाला. याचाच अर्थ लागोन्य दो पाप पुण्यांगा, म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. बघा आता कस का नाही, आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप, अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करतात. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावाया गेलो ते देवच होऊन ठेवलो, याला म्हणायचं नाम स्वरूप झालो. मग गुरुजी याचाच अर्थ अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य राहील. मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. एखादं झाड असावं, इकडे बघा, एखादं झाड असावं भया, त्या झाडावर सगळ्याच पक्षाचे घरटे असावं, सगळ्याच पक्षांचे, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्याच पक्षांचे घरटे असं. आपले या पक्षांचे नाही, पक्षांची म्हणजे चिमणी, नवीनच पोपट, आपले नुसता पोपट, चिमणी, पोपट, कावळा, या सगळ्याच पक्ष्यांचे घरटे असावं. आणि त्या झाडाला अग्नी लागाव, धडधड 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 ते झाड पेटाव. कमीच पेटलं, जरा बरं पेटलं, असं दरदर दरदर झाड पेटाव. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला. झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी ते रेंज मध्येच नव्हते दोघे, त्याच्यामुळे झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी बबलू पुरेला उडून जाते का पश्चिमेला. पश्चिमेला, करेक्ट. जिकडे रस्ता दिसन तिकडं. आगे लागल्या रुकी देकोनी सैरा पळते पक्षी, ज्ञानोबराय म्हणले. ह्या पा झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडे रस्ता दिसन तिकडे पळतात, तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मी रूपी अग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोन्य दो पाप पुण्यांगा, म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. जन्म कशामुळे घाव लागू लागला, पाप पुण्यामुळे. तुकोबारा म्हणले पापन पुण्यच नाही, पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी, म्हणून आम्हाला संसार काहीच करत नाही. चला, जन्माचं पहिलं कारण सांगितलं पाप पुण्य. जन्माचं दुसरं कारण जन्म घेणे लागे. गुरुजी लांबून आलेत. मग जन्माचं दुसरं कारण आहे वासना. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. पण गुरुजी तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत. कस काय, वासनाच राहिली नाही म्हणले. तुका म्हणे अवघे आवरिले वासना, तुका म्हणे अवघी आवरिले वासना. आता नारायणा दुसरिया पासून, आता नारायणा दुसरिया पासून, आता नारायणा दुसरिया पासून, आता नारायणा दुसरिया पासून. तुका म्हणे अवघी आवरिले वासना, आता नारायणा दुसरिया पासून, आता नारायणा दुसरिया पासून. तुका म्हणे अवघी आवरिले वासना, आता नारायणा दुसरिया पासून, आता नारायणा दुसरिया पासून. वा. तुका म्हणे अवघ्या आवरिली वासना, आता नारायणा दुसरिया पासून.
दुसऱ्यापासून अवघी वासना आवरिली, मग कुठं ठेवली? आता नारायणा. म्हणजे संसारातली वासना मी काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना, वासनाच राहिली नाही. माणसाची वासना किती संपाव? मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. आपण आरती करतो बघा, आरती. आणि आरती करत असताना कापराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची? शिऱ्याची. आणि घेतल्याच्या नंतर हे कापराची. जेवण राहिलं होतं, जेवलो जातून त्याच्यामुळे सुधारण. एक वडी घेतली कापराची. एक टाइम असं येतो तात्या मामा, डबीतला सगळाच कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर आपण नाकाला लावली तर कशात वास येतो? कापुराचा येतो का नाही? पण तुकोबारा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणले. कापुराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपा. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून संत चरणार जय लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. टाळी वाजव बरं एकदा करता. असं वासनेचे बीज जळून जाय. वासनाच राहिली नाही. जन्म कशामुळे घाव लागू लागला? वासनेमुळे. तुकोबारा म्हणले वासनाच नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच इकडे 20 रुपये. जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. चला संसार राहिला नाही. चला जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं कारण वासना, तिसरं कारण सांगितलं होतं त्या कोपऱ्यात. तिसरं कारण हे जरी नाही काल. जन्माचं तिसरं कारण सावध होती, लक्ष देत नाही. असं म्हणलं कर्म केले, कर्म झाले, त्याचे भोग आले, उपजले, मेले, ऐसे किती. जन्माचं तिसरं कारण बघा कर्म. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात ना गुरुजी, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळावे, ते भोगावया यावे देहाया. यावंच लागतं. पण तुकोबारा म्हणजे आम्हाला नाही यावं लागत. का? कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत: संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुकोबारा म्हणले सर संचित कर्म आमचं ज्ञानानं नष्ट झालं म्हणले. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं. किंवा पंचदशी मध्ये श्लोक आहे ना, विद्येतर हृदय ग्रंथे छद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी विद्यते सर्व संशया छिद्यन्ते अस्य कर्माणि क्षयन्ते. म्हणजे संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं. दुसरं क्रियमाण म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हणजे चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. ते झाले ब्रह्मार्पण. जनानो आवाज जनार्दन ऐसे ऐकतानी वने जाणू जन. एका जनार्दने बाणलेने जाखुनावो. झाली संध्या माझा गेला. झाली संध्या माझा गेला. एका जनार्दने बाणलेने जाखुनावो. झाली संध्या माझा गेला. झाली संध्या माझा गेला. वा. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत् पुरुषे दसनासी यज्जोसे ददासी यत् तपस्येसी कौंते तत्पुरुषमदर्पणम ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्मांगणो ब्रह्मणाहुतम ब्रह्मतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं.
संचित ज्ञानानं नष्ट झालं, राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण तुकोबरा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कस काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. तिन्ही कर्म राहिले नाही. जन्म कशामुळे घाव लागू लागला? बायकोचा मारखाण्यामुळं, हे कर्मामुळं. पण तुकोबरा म्हणले कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. असे पाहिजे. बरोबर. विठाला विठाला चला, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही. चला जे पा साहेब, जसा जन्म मरण संसार आहे तसा अजून एक संसार आहे. कोणता? मामा शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. पण तुकोबरा म्हणले शरीर रूपी संसार सुद्धा राहिला नाही. कस काय? शरीराबद्दल आम्हाला आता प्रेमच राहिलं नाही, आसक्तीच राहिली नाही. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी भाव चरण सोडे सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ. पंढरीनाथ तुझे पंढरीनाथ. देह जाओ अथवा राहो, देहाबद्दल प्रेमच राहिलं नाही म्हणजे देहरूपी संसार सुद्धा राहिला नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. चला, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीर रूपी संसार राहिला नाही. थांबा, अजून एक संसार आहे. कोणता? या शरीरातला अहंकार आहे का अहंकार, त्याला सुद्धा संसारच म्हणतात. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तुकोबरा म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? जो हप्त्यातून दोनदा बायकोचा मार खातो त्याला. आपले त्याला नाही, मग ज्यानं अहंकार रूपी संसार जिंकलाय आम्ही त्याला शूर म्हणू म्हणले. अहंकारच राहिला नाही तुकोबरा म्हणले. म्हणजे आणि बघा, हे बघा, सगळ्यात घातक जर कोणता संसार असेल तर अहंकार रूपी संसारच आहे. याचा एक विशेषपणा गुरुजी, अहंकार रूपी संसार अज्ञानी माणसाला काहीच करत नाही. ज्ञान आलं की त्याच्या मागत लागतो. नवल अहंकाराची गोटी विशेष नलग्या ज्ञानाचे पाटी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. ज्ञान आलं की अहंकार येणारच, याचाच अर्थ टप गुळगुळ गुळगुळ, हा त्याचा अर्थ आहे. हो, ज्ञान आलं की अहंकार येणारच. मी अनेक उदाहरण देत असतो. पा काय झालं मामा, एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला. इथलं नाही कोणी अमेरिकेत नाही, मला दुसऱ्या देशात जायला, दुसरा देश घ्या. अय बाबलो बाबलो बाबलो, उठू नका बाबा, मधून उठू नका. एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला आणि अमेरिकेत राहिल्याच्या नंतर गावात आला. म्हणजे अहंकार अहंकार मी अहंकार सांगालो गुरुजी.
आणि गावात आला की कोणी भेटलं की काय म्हणायचा, पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलाय, काय विचारायचं का? भेटलं की म्हणायचं, कोणी भेटलं की म्हणायचं 12 वर्ष अमेरिकेत राहिलो. विचार काय, पण विचार काय करावा. 2 महिने झाले, लोक एकमेकांना म्हणायचे हा 12 वर्ष राहिला, याला म्हणा 1 वर्ष तो अजून एक्स्ट्रा राह तिकडं, पण आम्हाला नको ना परेशान करू. भेटलं का विचारा, 12 वर्ष राहिलो, काय करावं काय करावं. एक दिवशी गावात सभा भरली, थोडी मिटिंग बसली. मिटिंग बसल्याच्या नंतर सगळ्यांनी मिटिंगमध्ये 5-5 मिनिटं भाषण केली. आणि भाषण केल्याच्या नंतर एक जण काय म्हणला, याला बोलू द्या 5 मिनिटं. 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे, काय दिवा लावलेला आहे त्याची त्यालाच माहिती. 5 मिनिटं बोलू द्या. मग आता यानं अभिजित गुरुजी 5 मिनिट बोलून गपचिप जावं का नाही. संतोष गुरुजी तिथं 5 मिनिट भाषण केलं, बोलला जाता जाता लोकांना काय म्हणला, पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला बरं, कोणाला काय विचारायचं का असं म्हटलं. तेवढ्या गर्दीत एक जणानं कोपऱ्यातून बोट वर केलं तिकडून, म्हणला मला विचारायचे असं का, ये पुढं. त्याला पुढे म्हणला. तो जेव्हा पुढे येत होता का, पुढे जेव्हा येत होता ना, तेव्हा त्याला ते मधात लोक भेटायचे नाही येताना, ते त्याच्या कानात सांगायचे याला काहीतरी अवघड विचार, याला काहीतरी अवघड विचार. का 2 महिन्यापासून आमचं डोकं पिकेले, याला काहीतरी अवघड विचार. तो येणारा बोलला, आठवूनच चाललोय